मोठ्या प्रमाणावर माझ्या शेती सकट अन्य शेतकऱ्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणावर 400 ते 450 हेक्टर जमीन खरडून निघालेली आहे। त्याच्यामुळे सरकारने तातडीनं त्या पैशाची व्यवस्था करावी शेतकऱ्यांना, कारण दोन्ही पिके आता दिलेली आहेत आणि खरडून निघाले आहे। तिथं कचरा गोळा काचं कुठं सगळे मुरुम हे सगळे त्या ठिकाणी झालेले आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर तातडीची गरज पैशाची आहे, एवढं शासनाने द्यावं आणि तो मोबदला जर दिला नाही तर शेतकरी बेसुरोजगारीला लागेल आणि कुठेही त्याचं पीक येऊ शकणार नाही। काल भंडाऱ्याच्या साकोली येथील जुन्या शहरातील तलाव जो मामा तलाव आहे तो फुटला आणि अक्षरशः 400 पेक्षा अधिक हेक्टरमधील भात पीक असो शेत पीक असो पाण्याखाली आलं। अक्षरशः ज्या भागामध्ये तलावाची पाड फुटली तिथल्या परिसरामधलं जर विस्तीर्ण चित्र जर बघितलं तर अशा पद्धतीचं एक हृदयद्रावक चित्र बघायला मिळतं। अक्षरशः शेती खरडून निघालेली आहे आणि इथे ज्या मागील आठवड्यामध्ये इथं मोठ्या प्रमाणात भात पिकाची लागवड केलेली होती तिथे आता अक्षरशः गोटे दगड बघायला मिळत आहे। अक्षरशः शेती खरडून निघाल्याचं चित्र बघायला मिळत आहे। हे हा एक शेतीचा जरी भाग असला तर इथे जर लांब दूरवर जर असं नजर जर टाकली तर मोठ्या प्रमाणामध्ये शेत पिकांचं नुकसान झालेलं आहे, पाण्याखाली आलेलं आहे, शेती अक्षरशः खरडून निघालेली आहे। त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये आता भंडाऱ्याचा या साकोलीतील साकोली असो गडकुंबली असो या परिसरातील शेत पीक पाण्याखाली आल्यानं आता शेतकरी हवालदिल झाल्याचं चित्र एकंदरीतच बघायला मिळत आहे। आणि आता सध्या हे विस्तीर्ण याचं जे चित्र बघितलं विदारक चित्र बघितल्यानंतर आता शेतकरी सरकारकडनं अर्थ हाक मारत आहेत की तातडीने पंचनामे करावे आणि तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार न करता सरसकट हेक्टरी मदत करावी अशी आता या साकोलीकरांच्या शेतकऱ्यांची मागणी आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, साकोली, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।